देवाचे सेवक बिली ग्रॅहम यांनी म्हटले होते, देवाने वधस्तंभाद्वारे त्याचे प्रेम सिद्ध केले. जेव्हा येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगण्यात आले, त्याने रक्त सांडले आणि तो मरण पावला, तेव्हा देव जगाला सांगत होता, मी तुझ्यावर प्रेम करतो. काय तुम्ही ही प्रीती जाणली आहे? उपासना, 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 प्रभुची करो उपासना, प्रभुची करो उपासना, 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 उपासना. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवी नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील कार्यक्रमामध्ये आपण वधस्तंभावरील ख्रिस्त या विषयावर अध्ययन केले होते. आजही आपण हाच विषय घेऊन आजचे अध्ययन करणार आहोत. होय प्रियांनो, आज आपण 22वे स्तोत्र यातील काही वचने अभ्यासणार आहोत. ही वचने वाचत असताना आणि अभ्यासत असताना ख्रिस्त आणि तो देखील वधस्तंभावरील ख्रिस्त आपल्या डोळ्यांसमोर उभारला जाणार आहे. त्याला झालेल्या तीव्र वेदना, त्याची निंदा, त्याची थट्टा, त्याचा करण्यात आलेला उपहास नेमका आमच्या डोळ्यांसमोर दिसणार आहे. त्याची एकाकी झालेली अवस्था आणि सोडून दिल्याची भावना आपले हृदय विदारणाऱ्या आहेत. प्रियांनो, माझी खात्री आहे की हे अध्ययन आमच्यासाठी एक नवीन जाणीव निर्माण करणारे असेल. म्हणून आपण सर्व जगिक आणि सांसारिक गोष्टी सोडून लीन आणि नम्र भावाने अध्ययन करण्याचा प्रयत्न करूया. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये आपण येशू ख्रिस्ताविषयीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या स्तोत्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. ते स्तोत्र म्हणजे 22वे स्तोत्र होय. येशू ख्रिस्त आपले स्वर्गीय वैभव सोडून या पृथ्वीवर एक सर्वसाधारण मानव बनून आला. त्याने आपल्या वधस्तंभावरच्या कठोर यातनामय मरणाच्या स्थितीमध्ये मानवजातीचे पाप स्वतःवर घेतले. तो त्यावेळेस पाप बनला व परमपित्याने त्याच्या पित्याने त्याचा त्याग केला. तेव्हाची त्याची दारुण स्थिती या स्तोत्राच्या पहिल्या वचनात आपण वाचली. अतिशय एकाकीपणा त्याने यावेळेस अनुभवला. 22वे स्तोत्र आणि 4, 5 आणि 6 वचनांमध्ये तो काय म्हणतो पहा. आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवीत, ते तुझ्यावर भाव ठेवीत असत आणि तू त्यांना मुक्त करीत होतास. ते तुझा धावा करीत आणि मुक्त होत, ते तुझ्यावर भाव ठेवीत आणि निराश होत नसत. मी तर कीटक आहे, मानव नव्हे. मनुष्यांनी निंदिलेला, लोकांनी धिक्कारिलेला आहे. येशू ख्रिस्ताने असे उद्गार काढण्याचे कारण हे की त्या पापाच्या किळसवाण्या ओझ्याने तो अस्तित्वाच्या अगदी खालच्या पातळीवर पोहोचला होता. यशायाचे पुस्तक 53वा अध्याय 3ऱ्या वचनात त्याच्याविषयी म्हटले आहे, तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत आणि त्याला आम्ही मानलेले नाही. श्रोत्यांनो, या ठिकाणी वधस्तंभावरच्या येशूचे हुबेहूब वर्णन आम्हाला दिसते. कीटक हा जो शब्द या वचनात वापरला आहे तो कॉकस नावाच्या कीटकासाठी आहे. त्या काळात यहुदी लोक मंडपाचे पडदे किरमिची रंगात रंगविण्यासाठी या कीटकाचा उपयोग करीत. म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त म्हणाला मी कीटक आहे, तेव्हा त्याचा प्रतिकात्मक अर्थ असा होतो की तो ज्याने असे म्हटले की तुमची पातके रक्ताप्रमाणे लाल असतील तर ती मी बर्फाप्रमाणे शुभ्र करू शकतो, तोच तो ख्रिस्त आहे. श्रोत्यांनो, केवळ ख्रिस्ताचे पवित्र, निर्दोष व शुद्ध रक्त तुमच्या जीवनातला अपराधाचा डाग मिटवू शकते, काढून टाकू शकते. आपल्या पतीला राजाचा खून करण्यास प्रवृत्त करणारी लेडी मॅकबेथ त्या अपराधाच्या तीव्र जाणीवेने वेडी झाली व रात्री झोपेमध्ये फिरण्याची सवय तिला लागली. आपले तळवे मेणबत्तीच्या प्रकाशात न्याहाळत असताना तिला सतत जाणीव व्हायची की त्याच्या राजाचे रक्त तिच्या तळहातावर लागले आहे. आणि अशाच एका रात्री ती आपले तळवे एकमेकांवर घासून म्हणाली,
संपूर्ण अरेबियातले कुठलेही सुवासिक अत्तर या तळव्यावरचा रक्ताचा दर्प मिटवू शकणार नाही. आणि ती गोष्ट खरी होती. आपले हात सतत धुवून आणि तळवे एकमेकांवर चोळूनही ती तो रक्ताचा दर्प घालू शकली नाही. प्रिय श्रोत्यानो, आमच्या अपराधांची जाणीव कोणत्याही मनोरंजनाच्या गोष्टींमुळे जाणार नाही. आम्ही कितीही मोठी सत्कृत्य केलीत, कितीही दानधर्म केला, कितीही मोठे धार्मिक विधी पार पडले, तरी आमचे अपराध पुसले जाणार नाहीत. आमच्या अंतकरणाला टोचणारी पापाची जाणीव नष्ट होणार नाही. केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचे कल्वरीच्या वधस्तंभावर सांडलेले रक्त ती जाणीव बुजवून टाकू शकते. आमच्या हृदयावरचा पापाचा डाग घालून टाकू शकते. काय आपण त्या वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताकडे पाहत आहात? त्याच्या यातना, त्याचे दुःख त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी, नुसती मजा पाहणाऱ्या लोकांनी अधिक तीव्र केले. त्याच्या डोळ्यांनी पहा की त्याला त्या ठिकाणी काय दिसत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ आत्मिक एकाकीपणास त्या वधस्तंभावर पेलला नाही, तर मानसिक यातनाही पेलल्यात. 22 स्तोत्र 7 आणि 8 वचने आम्हाला सांगतात, मला पाहणारे सर्व माझा उपहास करीतात, वाकुल्या दाखवितात, थट्टेने डोके डोलवितात. ते म्हणतात, त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकीला आहे. तो त्याला मुक्त करो, तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे. श्रोत्यानो, या वचनाची येशू ख्रिस्ताच्या जीवनातली सत्यता तुम्हाला शुभवर्तमानात वाचायला मिळेल. या ठिकाणी येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्याला पाहणारे त्याच्याशी कसे वागले हे जसेच्या तसे आम्हाला वाचायला मिळते. जर लोकांच्या जमावाच्या हातात एखादा अट्टल गुन्हेगार सापडला तर ते त्याला मार देतात. जेव्हा त्याला फाशीची शिक्षा होते तेव्हा ते पाहण्यासाठी त्याच्या अवतीभोवती मात्र कोणी गर्दी करीत नाही. परंतु येशू ख्रिस्ताच्या बाबतीत मात्र तसे झाले नाही. एकतर तो निरपराध असताना द्वेष करून त्याच्या शत्रूंनी त्याला दोषी ठरवले. रोमी सरकारने त्याला वधस्तंभावरच्या मरणाची शिक्षा द्यावी अशी तजवीज केली आणि प्रत्यक्षात जेव्हा तो वधस्तंभावर टांगलेल्या स्थितीत होता तेव्हा त्यांनी त्याच्याकडे टक लावून पाहिले, त्याचा उपहास केला, त्याची टर उडविली. ही तर क्रौर्याची अगदी खालची पातळी आहे. जणू काही मानवी स्वभावातला सर्व नीचपणा, सर्व कटुता, सर्व विष त्यावेळेस या येशूच्या शत्रूंद्वारे त्याच्यासमोर त्या थट्टेच्या रूपात ओतले जात होते. विषारी साप एखाद्या प्राण्याच्या शरीरात आपले विषारी दात घुसवून त्याच्या शरीरात आपले विष ओतून तिथून निघूनही जाईल. परंतु मानवजात तर त्या विषारी सापापेक्षाही विषारी व नीच आहे, कारण तिने देवाविरुद्ध बंड केले आहे. अजूनही ती देवाविरुद्ध बंड करीत आहे. देवाने त्या वधस्तंभावर आपला एकुलता एक पुत्र मानवाच्या पाप मुक्तीसाठी पापार्पण म्हणून वाहिला. पण तरीही आजपर्यंत त्या पुत्राचा धिक्कार करणे, त्याची कुचेष्टा करणे, त्याला धुडकावून लावणे, जाणून बुजून त्याचा अव्हेर करणे या सर्व गोष्टी मानव करीत आला आहे. श्रोत्यानो, आजही देवाच्या आज्ञांचा भंग करून आम्ही येशूच्या त्या शत्रूंसारखेच दुष्टपणाने विष ओकत आहोत. असे आम्ही कोठवर करीत राहणार? एवढी कुचेष्टा, अवहेलना आणि मानहानी होणे त्याने त्या शत्रूंविरुद्ध शाप उच्चारला नाही, तर त्यांच्यासाठी त्याने मध्यस्थीच केली. तो पित्याला म्हणाला, हे पित्या, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करीत आहेत हे त्यांना समजत नाही. देवाची अपरिमित, अप्रतिम व असीम प्रीती ही अशी आहे. श्रोत्यानो, 22व्या स्तोत्राची 9 आणि 10 वचने आपण वाचूया. परंतु मला उदरातून बाहेर आणणारा तूच आहेस. मी आपल्या आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू मला आपणावर भाव ठेवण्याची स्फूर्ती दिली. मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपविलेले आहे. मातेच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून तूच माझा देव आहेस. श्रोत्यानो, देवाबरोबरचे नाते किती दृढ आहे हे जणू तो या ठिकाणी सांगत आहे. कदाचित यावेळेस त्या बिकट अवघडलेल्या स्थितीमध्ये असताना समोरच्या गर्दीमध्ये त्याला स्वतःच्या आईचे प्रेमळ, दुःखाश्रूंनी भरलेले डोळे दिसले असतील. मग पुन्हा त्याचे लक्ष त्याच्या शत्रूंकडे वेधल्या गेले असेल. 12वे वचन आम्हाला पुढे सांगते, पुष्कळ गोऱ्ह्यांनी मला वेढिले आहे, बाशानातील दांडग्या गोऱ्ह्यांनी मला घेरिले आहे. ज्या शिपायांनी त्याला वधस्तंभावर खिळले त्यांना त्याने बाशानाचे गोऱ्हे अशी उपमा दिली आहे. पुढे तो 13व्या वचनामध्ये म्हणतो, फाडून टाकणाऱ्या व गर्जना करणाऱ्या सिंहासारखे ते तोंड वासून माझ्यावर आले आहेत. या ठिकाणी तो रोमी शिपाई जे त्याला वधस्तंभावर खेळत होते त्यांच्याविषयी बोलत आहे. गर्जना करणाऱ्या सिंहाबरोबर
त्यांची तुलना त्याने केली आहे. पुढे स्वतःविषयी बोलताना 14व्या वचनात तो काय म्हणतो पहा, मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे, माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत, माझे हृदय मेणासारखे झाले आहे, ते आतल्या आत वितळले आहे. दाविदाने हे स्तोत्र ख्रिस्त जन्माच्या 1000 वर्षे आधी लिहिले. त्यावेळेस रोमी साम्राज्य अस्तित्वात नव्हते आणि गुन्हेगाराला वधस्तंभावर खेळण्याची भयानक शिक्षा दाविदाच्या काळातली नाही, तर रोमी साम्राज्याच्या काळातली आहे. तरीही दाविदाने वधस्तंभावर खेळलेल्या येशूचे अचूक वर्णन या ठिकाणी केले आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे. हे तर भर उन्हामध्ये घाम व वेदना यांनी मरणासन्न स्थितीमध्ये पोहोचलेल्या माणसाचे चित्र आहे. पुढे तो म्हणतो, माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत. श्रोत्यानो, त्याच्या हातापायात हातोडीने खिळे ठोकण्यात आले होते. डोक्यात काट्यांचा मुकुट घालण्यात आला होता. या सर्व गोष्टी होत असताना त्याच्या त्या जखमांमधून फार रक्तस्राव झाला असणार आणि वेदनांनी व अतिरक्तस्रावाने त्याच्या हाडांचे सांधे ढिले झाले असणार. वैद्यकशास्त्र आम्हाला सांगते की केवळ हातापायात खिळे ठोकलेल्या अवस्थेत त्या वधस्तंभावर टांगलेले राहणे त्या व्यक्तीसाठी अतिशय वेदनादायक असते, कारण संपूर्ण शरीराचा भार त्या हाताच्या ठोकलेल्या तळव्यांवर असतो. त्यामुळे प्रत्येक श्वास मरणप्राय वेदना देणारा असतो आणि अशा स्थितीमध्ये येशू ख्रिस्त 3 तास त्या वधस्तंभावर होता. प्रत्येक श्वास म्हणजे जगण्याची एक असह्य व क्लेशदायक धडपड. हे सर्व सहन करताना तो मनातच म्हणाला असेल, माझे हृदय मेणासारखे झाले आहे, ते आतल्या आत विरघळले आहे. या वेदना श्रोत्यानो किती भयानक, किती असह्य असतील याची तुम्ही व मी कल्पना करू शकत नाही. भर उन्हामध्ये इतक्या प्रचंड वेदना सहन करीत असताना तो घामाने चिंब झाला असेल. शरीरातले सर्व पाणी सुकून जाते याची त्याला जाणीव झाली असणार आणि साहजिकच भयंकर तहानही लागली असणार. 15वे वचन आम्हाला पुढे सांगते. 22वा अध्याय 15वे वचन पहा, माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे, माझी जीभ माझ्या टाळूस चिकटली आहे, तू मला मरणाच्या धुळीस मिळवीत आहेस. क्षणिक धनाची छाया, स्वप्नातील सृष्टी वाया, जाण रे, जाण रे, जाण रे.
श्रोत्यानो, त्या वधस्तंभावर लटकलेल्या स्थितीत अगदी मरणास तयार अतिप्रमाणात घामाच्या धारा वाहत असताना त्याला तहान व्याकुळ करते. वधस्तंभाच्या पायथ्याशी उभे असलेले ते लोक ऐकतात, मला तहान लागली आहे. श्रोत्यानो, या वेदना सहन करीत असताना त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, मला तहान लागली आहे. तो म्हणतो आहे, तू मला मरणाच्या धुळीत मिळवीत आहेस. त्या मरण यातना तो केवढ्या धैर्याने पेलत होता. आम्ही त्याच्या कोणत्याही यातनांची कल्पना करू शकत नाही. परंतु एक गोष्ट मात्र करू शकतो, ती ही की माझे स्वतःचे दुःख, माझ्या वेदना ख्रिस्ताला काय समजणार, तो माझ्या जागी थोडीच आहे, असे म्हणण्याचा अरेरावीपणा आपण टाळू शकतो. कारण आमच्या दुःखाच्या कितीतरी पटीने अधिक असे त्याचे दुःख होते, त्याच्या वेदना होत्या, आणि त्याने स्वखुशीने तुमच्या आणि माझ्याकरिता झेलल्या. नंतर 16 ते 18 वचने आपण वाचूया. कुत्र्यांनी मला वेढिले आहे, दुर्जनांच्या टोळीने मला घेरिले आहे. त्यांनी माझे पाय हात विंधिले आहेत. मला आपली सर्व हाडे मोजिता येतात. ते माझ्याकडे टकलावून पाहतात. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकीतात. श्रोत्यानो, या सर्व प्रचंड अवहेलनेतून येशू ख्रिस्ताला जावे लागले. रोमी शिपायांनी त्याची वस्त्रेही आपसात चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली. आम्हाला ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची वस्त्रे घातली जावी, त्यासाठी त्याला त्या सर्व अवहेलनेतून जावे लागले. आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये येण्यास लायक बनावे, याकरिता तो 3 तास त्या वधस्तंभावर त्या यातनामय स्थितीत टांगलेला राहिला. शुभवर्तमानांमध्ये दिलेले येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरचे मरणाचे वर्णन हे 22 स्तोत्र व यशाया संदेशाच्या पुस्तकातला 53वा अध्याय, या 3ही उतार्यांचे नीट वाचन करा. या 3ही उतारांमध्ये पुष्कळ मोठे काळाचे अंतर आहे व हे उतारे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेले आहेत. मग त्यांच्यामध्ये एवढे साम्य कसे आहे? याचे कारण हे आहे श्रोत्यानो, की पवित्र शास्त्राचे हे सर्व लेखक पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले होते. पवित्र आत्म्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रभू परमेश्वराची मानवजातीविषयी तारणाची योजना प्रकट केली आणि ती त्यांनी नोंदून ठेवली. आणि काळाची पूर्तता जेव्हा झाली तेव्हा ती योजना येशू ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण झाली. प्रभू परमेश्वर आदी व अंत आहे. तो प्रारंभ व शेवट आहे आणि तो पुढे घडणाऱ्या गोष्टी आधीच विदित करतो, जेणेकरून त्याच्या लोकांनी त्या योजनांसाठी स्वतःची तयारी करावी. आणि त्याच्या मानवजातीसाठी असलेल्या सर्व योजना त्याने आपल्या सेवकांच्या द्वारे पवित्र शास्त्रामध्ये नोंदून ठेवलेल्या आहेत. त्याने त्या तुम्हाला व मला प्रगट केलेल्या आहेत. यशायाचे पुस्तक 46वा अध्याय 8 ते 11 या वचनांमध्ये त्याच्याविषयी अनास्था बाळगणाऱ्या लोकांना धमकावून तो म्हणतो, अहो फितुरी लोकांनो, हे लक्षात आणून दृढ व्हा, हे ध्यानात वागवा. प्राचीन काळापासून घडलेल्या गतगोष्टी स्मरा आणि समजा की मीच देव आहे, दुसरा कोणी देव नव्हे, मज समान कोणीच नाही. मी आरंभीच शेवट कळवतो. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्ध होईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलावतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावितो. मी बोलतो असे घडवूनही आणतो, मी योजितो ते शेवटास नेतो. प्रिय श्रोत्यांनो, हे शब्द साधारण मानवाचे नाहीत. ही खऱ्या व जिवंत व सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वराची वाणी आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे मूर्ख धाडस मानवजातीने करू नये. कारण तो असेही म्हणाला, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानातल्या परीक्षेच्या दिवशी इस्रायली लोकांनी चिथावणी केल्याप्रमाणे आपली मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून मला पारखिले व 40 वर्षे माझी कृत्ये पाहिली. त्यामुळे त्या पिढीला कंटाळून मी म्हणालो, हे सर्वदा भ्रांत मनाचे लोक आहेत. त्यांनी माझे मार्ग जाणिले नाहीत. त्याप्रमाणे मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्याबरोबर विसावा भोगावयाचे नाहीत. श्रोत्यांनो, तो विसावा परमेश्वराने दिलेला विसावा या पृथ्वीवरच्या तुमच्या वास्तव्यामध्ये तुमच्यासाठी दिलेला आहे. आणि दुःख, कष्ट व पाप यापासून दिलेला मृत्यूनंतरचा त्याच्या पवित्र समक्षतेमधला तो विसावा आहे. मला माहीत आहे की आज तुमच्यापैकी अनेकांनी आपली अंतकरणे येशू ख्रिस्ताविषयी कठीण केलेली आहेत. त्याच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी त्याची कुशेष्टा करणाऱ्यांपैकी, त्याच्या तोंडावर थुंकणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात. तुम्ही त्या रोमी शिपायांपैकी एक आहात. परंतु आज तुम्हाला प्रभू पिता पवित्र आत्म्याच्याद्वारे मोठ्या कळकळीने सांगत आहे की मागे फिरा,
आपले अंतकरणे देवाच्या पुत्राविषयी कठीण करू नका. युगानुयुगापासून देवाने सिद्ध केलेल्या योजनेला ठोकर मारू नका, नाहीतर तुम्ही न्यायाच्या दिवशी ठोकर खाल. तुम्ही परमेश्वराने तुमच्यासाठी सिद्ध केलेल्या विसाव्यामध्ये कधीच येऊ शकणार नाही. ही कदाचित तुम्हाला धमकी वाटेल, परंतु श्रोत्यानो, ही धमकी नाही. हे एक कळकळीचे आर्जवाचे सांगणे आहे. तुमच्या ख्रिस्ताकडे येण्याने आमच्या लोकांच्या संख्येत भर पडेल म्हणून आम्ही तुम्हाला हे सांगत नाही. त्यात आमचा काही एक फायदा नाही. फक्त एकच होणार आहे की तुमच्या निर्माणकर्त्याशी ख्रिस्तामध्ये समेट होणार आहे. देवपित्याबरोबरचे तुमचे नाते सुरळीत होणार आहे आणि ख्रिस्ताने तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या दुःखांपासून, कष्टांपासून विसावा मिळणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मानव देह धारण करून त्या वधस्तंभावरचे लज्जास्पद मरण सोसले. त्याच्या मनातले त्यावेळेसचे विचार 22व्या स्तोत्रामध्ये प्रकट झालेले आहेत. आता आपण 19 ते 21 वचने वाचूया. तर तू हे परमेश्वरा मला अंतर देऊ नको. हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साह्यासाठी त्वरा कर. तू माझा जीव तरवारीपासून सोडीव, कुत्र्याच्या पंजातून माझा प्राण सोडीव, सिंहाच्या जबड्यापासून मला वाचीव. रान बैलांनी मला शिंगावर घेतले असता तू माझा धावा ऐकला. श्रोत्यानो, या ठिकाणी तीव्रता व्यक्त करण्यासाठी शिंगाचे अनेक वचन मूळ हिब्रू भाषेमध्ये वापरण्यात आले आहे. ज्या वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला खेळण्यात आले, तो वधस्तंभ आपण आज पाहतो तसा गुळगुळीत 2 पट्ट्यांचा बनवलेला असा नव्हता. तो एकाच लाकडाचा किंवा झाडाचा बनलेला ओबड-धोबड असा होता. वधस्तंभासाठी असलेला ग्रीक शब्द झुलॉन याचा अर्थ झाड किंवा वधस्तंभ असा होतो, म्हणजे एक लाकडाचा तुकडा म्हणता येईल. प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय 29व्या वचनात आपण वाचतो, मग त्याचविषयी लिहिलेले सर्व पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून म्हणजे झाडावरून उतरवून कबरेमध्ये ठेवले. श्रोत्यानो, मला रान बैलांनी शिंगावर घेतले असे जेव्हा स्तोत्रकर्ता म्हणतो, तेव्हा येशूचे त्या ओबडधोबड झाडावर लज्जास्पद मरण अभिप्रेत आहे असे वाटते. अनेक चित्तवेधक विधानांपैकी हे एक चित्तवेधक विधान आहे की रान बैलांनी मला शिंगावर घेतले असता तू माझा धावा ऐकला. इब्री भाषेत ह्याची तीव्रता प्रगट करण्यासाठी अनेक वचन वापरलेले आहे. रान बैलाचे शिंग, परंतु मुळात एकच शिंग आहे. बरीच वर्षे असं मत होतं की रानबैल हा दंतकथेतील प्राणी आहे, परंतु आता नुकत्याच झालेल्या शोधावरून असं प्रकट झाले आहे की हा प्राणी हत्तीपेक्षा आकाराने लहान, पुष्कळसा गेंड्यासारखा असतो. कधीकधी त्याला जंगली बैल म्हणण्यात येते. दुष्ट आणि क्रूर ह्या प्राण्यांपैकी प्रत्येक प्राणी दुसऱ्यांना मारणारा होता. त्यांना एकच शिंग होते, त्यावरून त्यांची ओळख पटते. रानबैलांनी मला शिंगावर घेतले असता तू माझा धावा ऐकला असे म्हटले आहे. ही गोष्ट माझ्याकरिता फारच चित्तवेधक आहे, कारण ज्या वधस्तंभावर माझा ख्रिस्त टांगला गेला, तो वधस्तंभ ज्याप्रमाणे आज चांगल्या आकाराचा पॉलिश केलेला गुळगुळीत दाखवतात, तसा वधस्तंभ नव्हता. कोठेही वधस्तंभाचे अशा प्रकारचे वर्णन नाही. इंग्रजी भाषेत जो क्रॉस शब्द आहे, त्या शब्दाकरिता ग्रीक भाषेत 2 शब्द आहेत. एक आहे स्टॉरॉस. बऱ्याच ठिकाणी ह्या शब्दाचा उपयोग झालेला आपणाला आढळतो. मत्ते शुभवर्तमान 27 अध्याय आणि 40व्या वचनात, अरे मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर. ह्या ठिकाणी स्टॉरॉस हा शब्द वापरलेला आहे. ह्याचा अर्थ आहे एक तुकडा. हे फार मनोवेधक आहे की पवित्र शास्त्र फार अचूक आहे, परंतु त्याला आमच्या विचारात किती गुंतागुंतीचे आम्ही केलेले आहे. पौलाने करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय 18व्या वचनात लिहिले, तेव्हा त्याने स्टॉरस शब्द उपयोगात आणला. तो म्हणतो, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. दुसरा शब्द आहे झुलॉन, ज्याचे इंग्रजीमध्ये क्रूस किंवा झाड असे भाषांतर करण्यात आले आहे, ज्याचा अगदी सोप्या भाषेत अर्थ आहे लाकडाचा तुकडा. पौलाने सुद्धा ह्याच शब्दाचा प्रयोग केला. प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय आणि 29व्या वचनात आम्ही वाचतो की त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून
कबरेमध्ये ठेवले. ह्या ठिकाणी खांबाकरिता झुलॉन हा शब्द अर्थात झाड उपयोगात आणला आहे. श्रोत्यानो, ह्या 2 शब्दांविषयी अधिक माहिती आम्ही पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत. म्हणून पुढच्या अध्ययनात अवश्य भाग घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील प्रश्नाचे उत्तर आहे ए. 22व्या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे ख्रिस्ताचे वधस्तंभावरील मरण. आजचा प्रश्न, मी तर कीटक आहे, मानव नव्हे, असे कोणासाठी म्हणण्यात आले? प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सअप करा. प्रियांनो, आपल्या कदाचित लक्षात आलेच असेल की ख्रिस्त जन्माच्या कित्येक वर्ष आधी दाविदाने वधस्तंभावरील येशूचे चित्र आपल्या 22व्या स्तोत्रामध्ये तंतोतंत रेखाटले होते. आजही आम्ही हे स्तोत्र वाचतो त्यावेळेस हुबेहूब सर्व गोष्टी आमच्याही डोळ्यांसमोर येतात. म्हणूनच प्रियांनो, देवाची महान योजना ख्रिस्ताद्वारे आमच्या पापांची क्षमा करणे ही व्यर्थ जाऊ देऊ नका. आपल्यामध्ये योग्य भावना, योग्य जाणीव निर्माण होऊ द्या आणि पापाच्या चिखलातून बाहेर पडण्यासाठी ख्रिस्ताच्या जवळ या. तारणारा म्हणून त्याचा अनुभव घ्या. आपल्या जीवनाच्या द्वारे त्याचे गौरव करा. आपण प्रार्थना करूया. ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो बापा. तुझे आम्ही आभार मानतो यासाठी की ख्रिस्ताची आणि आमची ओळख होऊ दिलेली आहेस. आज आम्ही जे स्तोत्र ज्याचं अध्ययन आम्ही केलेलं आहे त्या स्तोत्राद्वारे प्रभूजी आम्हाला वधस्तंभावरील ख्रिस्त दिसलेला आहे. होय प्रभूजी, तू आम्हासाठी काय काय केलेलं आहेस हे आम्ही पाहिलेलं आहे, जाणून घेतलेलं आहे. होय बापा, आणि म्हणूनच ज्या कारणासाठी तू वधस्तंभाचा मार्ग स्वीकारलास प्रभूजी, ते पाप आमच्यामधून निघून जाण्यासाठी, आम्ही अजूनही त्या पापामध्ये अडकून न राहण्यासाठी प्रभूजी तुझं साह्य आम्हाला हवं आहे. आम्हाला शुद्ध अंतःकरण हवं आहे आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडं लावलेलं आहे. प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.